पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसमधील महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने खिडकीतून आत हात घालत चोरून नेले। महिला प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर एक्सप्रेसमधील चेन ओढण्यात आली। त्यानंतर अचानक एक्सप्रेस थांबल्याचे पाहून चोरट्यांनी लोको पायलटवर दगडफेक देखील केली। हा प्रकार सोमवारी मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव रेल्वे स्थानकावर घडला। या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कोल्हापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार धर्मादेवी हरिहरनाथ विश्वकर्मा या 58 वर्षीय महिला प्रवासी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत कोल्हापूर येथे श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसने निघाल्या होत्या। ही एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी रात्री 9:15 वाजता सुटली। कोरेगाव रेल्वे स्थानकावर रात्री 1:10 ही एक्सप्रेस आली। कोरेगाव ते कराड दरम्यान एकेरी लोहमार्ग असल्याने क्रॉसिंगसाठी एक्सप्रेसला कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आले। त्यामुळे 10 मिनिटे ही एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर उभी होती। 1:20 एक्सप्रेस पुढच्या प्रवासाला निघाली असतानाच अचानक उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने विश्वकर्मा यांच्या गळ्यात हात घालून सोन्याचे मणिमंगळसूत्र ओढून चोरून नेले। विश्वकर्मा यांनी आरडाओरड करताच त्यांचा मुलगा सतीश हा झोपेतून उठला। त्याने एक्सप्रेसमधील चेन ओढल्यानंतर लोको पायलटने प्रसंगावधान राखत एक्सप्रेस जागेवर थांबवली। एक्सप्रेस थांबल्याचे पाहून प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या 3 चोरट्यांपैकी 2 चोरट्यांनी लोको पायलटच्या दिशेने दगडफेक देखील केली। त्यानंतर अंतराचा फायदा घेऊन प्लॅटफॉर्मवरून ते 3 जण पळून गेले। विश्वकर्मा या कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी 9:15 वाजता पोहोचल्यानंतर त्यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंकित कोल्हापूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्रात जाऊन फिर्याद दाखल केली। त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक उंबासे आणि हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत। रेल्वे स्थानकावर रात्र गस्त वाढवा। प्रवाशांची मागणी। कोरेगाव रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी युवकांच्या मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू असतो। त्याचबरोबर चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे। यापूर्वी सह्याद्री एक्सप्रेसच्या क्रॉसिंगच्या वेळेस कोरेगाव पोलीस ठाण्याची रात्रगस्तीची जीप रेल्वे स्थानकावर येत असत आणि जोपर्यंत 1-2 एक्सप्रेस मार्गस्थ होत नाही तोपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असे। सध्या मात्र अशी गस्त सुरू नसल्याने रेल्वे स्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांनी सांगितले।